मी माजी सैनिक गोपीनाथ रामचंद्र माळी 15 वर्ष सेवा करून मी सेवानिवृत्त झालो 1994 साली। त्यानंतर मार्केट यार्डमध्ये 1995 साली एक जाहिरात निघाली की मार्केट कमिटी गाळे बनवणार आहेत, 20,000 रुपये डिपॉझिट भरल्यानंतर आपल्याला 99 वर्षाचा करार दिला जाईल। त्या पद्धतीने मी 20,000 रुपये लगेच भरले आणि 2 वर्षानंतर म्हणजे 1997 साली मला त्यांनी गाळा ताब्यात दिला। आज तागायत 30 वर्ष झाले मी त्यांच्याकडे पाठपुरावा करून योग्य तो भाडेपट्टे करार मला द्यावा अशी मी त्यांना विनंती केली। त्यानंतर त्याने ते टाळाटाळ करत 30 वर्ष गेले आणि 2024 साली एक छोटीशी नोटीस वकिलामार्फत पाठवून मला सांगितलं की तुमचा करार संपलाय, तुमचा गाळा खाली करा। मी गाळा खाली करण्यास नकार दिला। नकार दिल्यानंतर मी ज्यावेळेला दुकान बंद करून बाहेर गेलो त्यावेळेला रात्री 10च्या दरम्यान अनाधिकृतरित्या संस्थेचे चेअरमन सुशील बबनराव अवताडे यांनी जाणून बुजून माझा गाळा अनाधिकृतरित्या सील केला। त्याची दाद मागण्यासाठी मी एअर ऑफिसर मंगळडा येथे मी माझा अर्ज दाखल केला। अर्ज दाखल केल्यानंतर तिथं सुनावणी झाली आणि सुनावणीच्या दरम्यान त्यांनी मला असं सांगितलं की तो गाळा कमीत कमी लक्ष्मी पूजण्यासाठी, कारण मी हिंदू आहे आणि हिंदू असल्या कारणानं मला लक्ष्मी पूजन करण्यासाठी त्यांनी एअर ऑफिसरने तशी ऑर्डर काढली की याला गाळा मोकळा करून द्यावा, परंतु त्यांनी त्या ऑर्डरीला केराची टोपली दाखवली आणि त्याच्यामुळं माझ्यावर अन्याय झाला आणि तो अन्याय मला सहन न झाल्यामुळे मी माननीय न्यायालयाकडे मी त्यासाठी दाद मागितली। तो आज 2024 पासून आजपर्यंत तो कोर्टात तो दावा प्रलंबित आहे। मधल्या पिरियडमध्ये त्यांना ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांच्याच कर्मचारी, मला माहित नाही तो कुठल्या समाजाचा आहे, त्यांनी माझ्यावर अॅट्रॉसिटी घातली। ते ज्यावेळेला मला समजलं त्यावेळेला मी एकदम हताश झालो, कारण खोटे गुन्हे दाखल करून माझ्यावर अन्याय केला। माझ्यासारख्या माजी सैनिकाला जर असा अन्याय होत असेल तर इतर लोकांची काय गत असेल। मी त्यासाठी सुद्धा मी दाद मागितली आणि त्याच्यानंतर माझ्यावर त्यांनी खूपच वाच ठेवला। माझ्या दुकानाच्या आसपास त्यांनी बरेच वेळेला लोक पाठवली, परंतु मी त्यांना विनंती केली की बाबा रे, तुमचा आणि माझा कसलाही वैर नाही, तुम्ही फक्त तुमच्या गाळ्यापुरतं तुम्ही विचार करा। त्याच्यानंतर मी सतत त्यांच्याशी संपर्कात राहिलो, परंतु त्यांनी ऐकलं नाही। त्यासाठी मी 26 जानेवारी 1925 रोजी मी उपोषणाला बसलो। त्यावेळी तिथं तहसीलदार, एअर ऑफिसर, त्याच्यानंतर बरेच अधिकारी माझ्या तिथं उपोषणाच्या ठिकाणी आले होते आणि मार्केट कमिटीतर्फे एक रिप्रेझेंटेटिव्ह आला, त्यांचं नाव आहे बबनराव अवताडे। त्यांनी आले, त्यांनी म्हणले व हे उपोषणाला बसलाय तर काय करायचं, तर ते मला मरू दे, आम्हाला काय करायचं, त्याचा काय संबंध आहे, भाडं जर वाढून देत असेल तर आम्ही त्याला गाळा देणार आहे। एअर ऑफिसरने विनंती केली, तसं नाही, भाड्याचं काहीतरी तुम्ही करार करा, त्याच्यावर अन्याय होते, तुम्ही थांबा। तर त्या एअर ऑफिसरने म्हणले तुम्ही तुमचं काम करा, मी चाललो, आणि अरेरावीची भाषा बोलून त्यांनी तिथून निघून गेले। त्याच्यानंतर मग आमदार साहेब आले, त्यांनी मला विनंती केली, त्यानंतर मी उपोषण त्या दिवशीचं सोडलं आणि मला आमदार साहेबांनी मला आश्वासन दिलं की मेजर तुमचं काम मी 100% करतो आणि आजपर्यंत मी माझा लढा चालू ठेवला। त्याच्यानंतर परवा मुख्यमंत्री सांगोल्याच्या ह्याच्यामध्ये आले होते, त्यावेळेला मी आणि अजित जगताप दोघांनी मिळून आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचा विचार करू असं त्यांनी मला आश्वासन देऊन मला त्यांनी रवानगी केली
आणि त्यावेळेला आमदारांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि त्यामुळं जो माझ्यावर अन्याय झाला आहे त्याच्यावर आपण सर्वांनी विचारपूर्वक करून एका माजी सैनिकाला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो. 1995 साली मी 20,000 रुपये डिपॉझिट भरलं होतं आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी मला त्याने गाळा ताब्यात दिला. म्हणजे 20,000 रुपये त्याने माझे वापरले गेले आणि त्याच्यामध्ये कसं आहे वेगवेगळे गाळे आहेत. त्याच्यामध्ये 75,000चं डिपॉझिट काही जणांकडनं घेतलंय, काही जणांकडनं 1 लाख घेतलंय, काही जणांकडनं 1.25 लाख घेतलंय. आणि आता सध्या मात्र ज्यावेळेला आमचे 40 लोकांचे गाळे काढले, माझे गाळा त्यांनी सील केल्यामुळे त्यांना कोणाला देता आलं नाही. त्या 40 याच्या गाळ्यापैकी त्यांनी 2-2 लाख रुपयाचं डिपॉझिट घेतलंय आणि 1 लाख रुपये डिपॉझिटची त्यांना पावती दिली आणि त्यांचा करार फक्त 2 वर्ष 11 महिने त्यांनी नोटरीवर त्यांनी तो करार केलाय आणि त्यामुळं कलेक्टरचा जो रेव्हेन्यू आहे तो सुद्धा त्यांनी बुडवलेला आहे. तसे 2016 साली मला पत्र आलं होतं आणि ते पत्र त्यांच्याकडे पण आहे. तर त्यांनी रेव्हेन्यू बुडवला आणि सर्व गाळेधारकावर अन्याय केला. अनधिकृत लोकांना त्यांनी गाळे दिले, अनधिकृत त्यांनी पैसे घेतले आणि माझ्यावर अशा पद्धतीने त्यांनी अन्याय केला. गाळ्याला भाडं जे आहे समान आहे. 1995 साली मला 3,500 रुपये भाड्याचा करार झाला होता. त्याच्यानंतर 350 रुपयाचा करार होता. त्याच्यानंतर तो 500 रुपये केला आणि 2012 साली त्यांनी 500चं 1,000 रुपये केलं आणि त्यांनी आम्हाला असं पत्र दिलं की 2012 पासून 1,000 रुपये आणि प्रत्येक वर्षी 5% वाढ होणार. लोक आहेत की असा प्रॉब्लेम करणार आहे किंवा त्यांच्या संदर्भात अशा गोष्टी एकूण 72 गाळेधारक आहेत. सर्वांवर तसं झालंय. पण बाकीचे लोक व्यवसायाच्या भीतीपोटी त्यांच्या व्यवसाय बुडेल या भीतीपोटी बऱ्याच लोकांनी मला सपोर्ट केला होता. परंतु त्यांना दमदाटी करून त्यांना ते माझ्यावर मी जबरदस्ती त्यांच्यावर केली अर्ज करण्यासाठी असे त्यांच्याकडनं लिहून घेऊन त्यांनी ते थांबवलं. 2024 ऑक्टोबर पासून हा संघर्ष चालू आहे. सील करण्यासाठी मला नोटीस दिलेली नाही. फक्त त्याने 2024 साली एक नोटीस दिली की तुम्ही तुमचा करार संपला, तुमचा गाळा संपवा, सोडा नाहीतर आम्ही तुमचा गाळा काढून घेऊ. हा सगळ्या गोष्टी बेकायदेशीर करतात ती लोक. प्रशासनाला आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितले. 2018 साली एअर ऑफिसरनं तसा निकाल सुद्धा दिला होता की बाबा ह्यांच्याशी करार करा, त्यांना भाडेपट्टा त्यांना ठरवा आणि त्यांना करार करून द्या, योग्य तो करार त्यांना करून द्या. त्यासाठी ते सुद्धा त्यांनी त्या कराराची जी त्यांनी ऑर्डर दिली होती ती सुद्धा त्यांना केराची टोपली दाखवली. प्रशासन म्हणजे एअर ऑफिसर जे आहे ना ती व्यक्ती त्यांच्या इथे बांधिलकी आहे. कारण त्यांच्याकडे बरंच सोसायटी आहे त्या आणि त्या सोसायटी असल्या कारणानं ती एअर ऑफिसर वगैरे त्यांच्यात कायमची बांधली. मी कधी तर भेटणार व्यक्ती असल्यामुळे माझे सैनिक असल्यामुळे मला कोणाशी देणं घेणं नाही. एअर ऑफिसर सुद्धा दोषी आहे याच्यामध्ये, अधिकारी सुद्धा दोषी आहेत. कारण त्या अधिकाऱ्याने त्यांच्या संस्थेला त्यांनी जेवढी मदत करता येईल तेवढी त्यांनी केलेली आहे. सर्वसामान्यांवर त्यांनी भरपूर अन्याय केलेले आहे. आता त्या मार्केट कमिटीमधले जे अनियमित आहेत मी तुम्हाला त्या थोडक्यात सांगतो. पहिली अनियमितता अशी आहे की त्यांनी भाजी मार्केट तिथं निर्माण केले. ती भाजी मार्केट जी जागा आहे ती तिथल्या कर्मचाऱ्याच्या वसाहतीसाठी रिझर्व आहे. तर त्यांनी अनाधितपणे खोके टाकून त्यांच्याकडनं डिपॉझिट घेऊन त्यांना काय भाडं ठरवलं मला माहित नाही, पण त्यांच्याकडनं भाडं घेऊन तर त्यांनी व्यवसाय तिथं चालू केला. तर व्यावसायिक लोक असल्यासारखं ते वाटतं. जे 72 लोकांवर जो अन्याय झालाय तो अन्यायाला वाचा फोडणे माझं एकमेव कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये मी स्वतः आहे आणि त्या लोकांना जर अन्याय माझ्यासारख्या जर सैनिकावर जर अन्याय होत असेल तर बाकीच्यांची काय गत असेल असं तुम्ही लक्षात घ्यावं. तुम्हाला वाटतंय का अधिकारी वर्ग सुद्धा दहशतीखाली काम करतो? डेफिनेटली अधिकारी लोक पक्का त्याच्या अंडरखाली काम करतात. कारण जेवढ्या सहकारी संस्था आहेत, जेवढे सहकारी यंत्रणा आहे त्या एअर ऑफिसच्या अंडरखाली असतात आणि एअर ऑफिसर हा त्याच्या दबावाखाली काम करतो.
काही नावं सांगता येतील का तुम्हाला कोणकोणती मंगळवार तुम्ही कोणाकोणाला भेटला काय नेमकं काय प्रतिसाद तुम्हाला मिळाला? अधिकाऱ्याकडून आता जो सध्या अधिकारी आहे तो त्यांना मी तोंडावर म्हटलं, साहेब तुम्ही अन्याय करताय माझ्यावर. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, म्हणलं तुम्हाला जर वाचवणारा कोण व्यक्ती असेल तर मी एकटा आहे, आणि तुम्हाला जर ह्याच्यात टाका असेल तर तो सुद्धा मीच आहे. म्हणलं तुम्ही अन्याय करू नका. मी त्यांना सर्वात आधी प्रथम मार्गी लागावा असं म्हणलं जातं, आणि तसं ते तसं करायच्या ह्याच्यावर आहे डिजिटल लावलेलं आहे. तसं तुमचं झालेलं दिसत नाही. मग काय तुम्ही त्यांच्या सोबत त्यांना काय मी त्या अधिकाऱ्यांना म्हटलं, साहेब तुम्ही तुमची मर्यादा ओलांडू नका, कारण मी प्रत्येक वेळाला बघतोय तुम्ही मर्यादा ओलांडून त्यांच्या फेवरमध्ये तुम्ही काम करताय. मी तुम्हाला डायरेक्ट आरोप करतोय. अजून सुद्धा त्यांच्यावर माझा आरोप आहे. मी तोंडावर त्यांना बोलले की तुम्ही अन्याय करताय. ते मला मी काय करू, कारण मी अधिकारी आहे आणि मला त्यांच्या ह्याच्याखाली नांदायचं आहे. त्यामुळे मी त्या विषयावर काय बोलू शकत नाही. अधिकारी असेल किंवा संबंधित व्यक्ती असेल किंवा जनतेला काय आवाहन करणार आहे तुम्ही? त्याचं असं आहे की जनता गुंडगिरीला घाबरते, आणि गुंडगिरी जी चालते मंगळ्यामध्ये ती अशी भयानक आहे की ती न सांगता एवढी इतकी गुंडगिरी ते लोक करतात. त्यामुळे लोक दहशतीखाली असल्यामुळे ते काही बोलू शकत नाही. बबनराव अवताडे जे चेअरमन आहेत आणि त्यांची जी काही जोडीगोळी आहेत ती सगळी अहो बघा, चेअरमन आता 2-3 संस्था सहकारी संस्था आहेत. एक आहे मार्केट कमिटी, दुसरी आहे शेतकरी संघ, आणि तिसरा आहे खरेदी विक्री संघ. तर एक मुलगा त्यांचा खरेदी विक्री संघावर चेअरमन आहे, एक मुलगा तो शेतकरी संघावर चेअरमन आहे, आणि एक आहे तो मार्केट यार्ड चेअरमन आहे. याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या, प्रायव्हेट लिमिटेड असल्यासारखं ते संस्था वापरतायत. अधिकारी कोण दोष आहेत असं तुम्हाला नाव सांगता येईल? एअर ऑफिसर जो सध्या आहे त्यांचं वाघमारे आडनाव आहे, ती व्यक्ती पूर्णतः दोषी आहे. आणि मी त्यांना तसं बोललोय पण, साहेब तुम्ही असं करू नका. जर भेताळ पडलं तुमच्यावर तर तुम्हाला कोण वाचू शकणार नाही अशा पद्धतीनं. आणि DDRला सुद्धा मी जाऊन भेटलो होतो. DDRला म्हटलं, DDR म्हणले माझ्या हातात हे काय नाही, तुमचा विषय मोठा गहन आहे आणि तो विषय. आणि दुसरी गोष्ट, मार्केट कमिटीमध्ये जे आता सध्या जे सचिव आहेत ते सचिव सुद्धा आता सध्या त्यांची जी पद आहे ना, ते पद एक रिझर्व्ह पद आहे. आणि त्यासाठी एक माने म्हणून एक आमच्या वडर समाजाचा एक व्यक्ती आहे, त्याला नियुक्ती झाली होती. कुठून? महाराष्ट्र शासनाकडे नियुक्ती झाली होती, परंतु त्याला घेतलं नाही त्यांनी. आणि त्यांच्या भाच्याला सचिव म्हणून कुठल्या तर अशा ह्याच्यात बसून त्याला सचिव म्हणून घेतले. त्याची ती पात्रता सुद्धा नाही ती, आणि त्या रिझर्वेशनमध्ये तो बसत पण नाही. तरी सुद्धा त्यांनी अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. इकडे कसं बघता आता हे वातावरण निवडून आता तुम्ही ते स्टेटमेंट काय करा? आता असं आहे की नगरपालिका जे आहेत ना, तिथं सुद्धा हे गाळे आहेत, गाळेधारक आहेत, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर हे दहशत बसवणारच. 3 संस्थावर 3 मुलं आहेत. आता नगर परिषदेवर मंडळी उभा आहे, नागरिकांना काय आवाहन करा? मला नागरिकांना असंच म्हणायचं आहे की बाबांनो, तुम्ही जे हे लोक जिथं अन्याय करतात त्याच लोकांना जर तुम्ही समजा सहकार्य करत असाल तर मात्र तुम्ही स्वतःवर ओढवून घेणारी एक गोष्ट आहे, तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. त्या दृष्टिकोनाने तुम्ही विचार केला पाहिजे, बाबा ती लोक तिथं तसं करू शकतात तर नगरपालिकेमध्ये का करू शकणार नाही? ते साहजिकच आहे ते.